नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत असतील ही स्वामीचरणी प्रार्थना करते. मी आज व्हिडिओला सुरुवात करते. 19 जून 2026 सोमवार दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा आलेली आहे, म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेचा आपण वटपौर्णिमा साजरी करत असतो. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरता यमराजाची भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही सर्व स्त्रिया वडाची पूजा करतात. वटपौर्णिमेला वडाची झाडाची पूजा करताना कोणकोणते साहित्य वापरावे? आता प्रत्येक महिलेला घराजवळ जर झाड नसेल तर मग फांदीची पूजा करावी का? तर फांदी त्यानं आल्यानंतर फांदीची पूजा केल्यानंतर त्या फांदीची दुसऱ्या दिवशी उत्तम पूजा कशी करावी, ती फांदी कुठे ठेवून यावी, विसर्जित कशी करावी, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर वटपौर्णिमा 2026 येत्या 19 जूनला आलेली आहे. महिलांनो, तुम्ही जर राहू काळात मानत असाल तर सकाळी सोमवारी 19 जूनला सकाळी 7 ते 9 ते 7 पासून सकाळी 9 वाजेपर्यंत हा राहुकाळ असणार आहे. हा 2 तासाचा राहुकाळ टळून जाऊ द्या आणि मग संपूर्ण दिवस संध्याकाळी 5-5:30 वाजेपर्यंत तुम्ही पूजा करू शकता. बघा, आलंच तुम्हाला तर दुपारी 12ला ते 12:30पर्यंत पूजा करा. नक्की प्रयत्न करा. आता लहान लेकरं आहे, काही कारणास्तव जमत नाही तुम्हाला, मग तुम्ही शांततेने दुपारी नंतर तुम्ही पूजा करणार असाल तर मग संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण पूजा केली तरीही चालेल. फक्त सकाळी 7 ते 9 हा राहुकाळ असणार आहे. तुम्ही राहुकाळ मानत असाल तर राहुकाळ टळून जाऊ द्या आणि मग तुम्ही पूजा करू शकता. वडाच्या झाडाखाली जाताना किंवा तुम्ही घरी फांदी विकत आणलेली असताना वडाची पूजा करताना साहित्य काय घ्यावं, तर छान छान ताट तयार करून घ्यायचं आहे. घरी पूजा करा किंवा बाहेर जाऊन आधी ताट तयार करून घ्या, म्हणजे आपल्याला शांततेने पूजा करता येईल. महिलांनो, प्रथम ताटात तुम्हाला बांगड्या घ्यायच्या आहे, हिरवा शेंदूर घ्यायचा आहे, हळद, कुंकू, गळसरी, अत्तर, कापूस, पंचामृत, पूजेचं वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे. तुम्हाला सावित्री मातेची ओटी भरण्यासाठी तिथे वडाची पूजा करून जेवढ्या सवासनी स्त्रिया भेटतील त्यांची ओटी, जेवढ्या ओट्या भरायच्या तेवढ्या आंबे घ्या, 7 घ्या, 11 घ्या. दुर्वा, गणपती बाप्पाला फुलं. आपल्या वडाची पूजा करताना फुलं, काही हार लागणार आहे. जेवढे फुलं हार पाहिजे तुम्हाला, दूध, पाणी या सर्व वस्तू, थोडेसे गहू, ओटी भरण्यासाठी गहू, या सर्व साहित्य एका ताटात नीट काढून घ्यायचे आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा महिला वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर गहू आणि आंब्याची सावित्री मातेची ओटी भरतात. काही महिलांना एक ब्लाऊज पीस घेतला, त्यावर नारळ ठेवतात, एक आंबा ठेवतात, 7 शृंगाराचे साहित्य ठेवतात, वेणी, फणी सर्व वस्तू ठेवून सावित्री मातेची ओटी भरली जाते. तुमची जशी परंपरा आहे तशी पद्धतीने तुम्ही ताटात सर्व साहित्य घेऊन जायचे आहे. घरी पूजा करा किंवा वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करा. प्रथम सुपारी मांडून विड्याची पानं एका सुपारी मांडा. गणपती बाप्पाची प्रथम स्थापना करून पूजा करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, दुर्वा, एक लाल जास्वंद किंवा लाल रंगाचं फूल वाहून गणपती बाप्पाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. पंचोपचार गणपतीची पूजा करा आणि मग आपल्या वडाच्या झाडाखाली दूध, पाणी अर्पण करून हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून वडाच्या झाडाखाली पूजा करायची आहे. गहू, आंब्याने सावित्री मातेची ओटी भरा. नाही तर खण, नारळाने, आंब्याने, गहूने व 7 शृंगार साहित्य छान असं ब्लाऊज पिसावर ठेवा आणि दोन्ही हाताने वडाच्या झाडाखाली ती ओटी सावित्री मातेला अर्पण करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा वाहून पुन्हा पूजा करा आणि 7 प्रदक्षिणा घालून प्रदक्षिणा घालताना सुता गुंडाळा आधी बांधून घ्या झाडाला आणि मग 7 वेळा तो धागा आपल्याला झाडाच्या बांधायचा आहे आणि गुंडाळलेला उरलेलं
असेल तर तो तिथेच खेचून घ्यायचा आहे, तोडायचा चुकूनही नाही. अशा पद्धतीने आपल्याला घरीसुद्धा सेवा पूजा करायची आहे. वडाची तुम्ही फांदी आणलेली असेल तर ती छानशी अशी कुंडी असेल तुमच्याकडे मातीची, त्या कुंडीत ती फांदी लावून घ्यायची आहे आणि प्रथम गणपती बाप्पाची स्थापना करून मग आपण वडाची फांदी जशी झाडाची पूजा करतो अगदी तशीच पद्धतीने तुम्ही फांदीची पूजा करायची आहे. दूध पाणी अर्पण करा, सावित्री मातेची ओटी भरा, हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून वडाच्या फांदीची पूजा करायची आहे. 7 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे आणि 7 वेळा सुद्धा सूत गुंडाळायचं आहे. फांदीला सुद्धा जसं झाडाची पूजा करतो अगदी तशाच पद्धतीने फांदीची पूजा करायची आहे. वडाच्या झाडाची किंवा फांदीची पंचोपचार विधी व शांतपणाने पूजा केल्या गणपती बाप्पाची वटसावित्रीची आरती करून घ्यायची आहे. धूप दीप लावून आरती करून घ्यायची आहे. तिथे सुवासिनी महिला असतील त्यांनी तुम्ही ऐकलेली माहितीच 5 महिलांना किंवा जास्तीत जास्त महिलांना सवासनींना ओटी भरू शकता. ओटीमध्ये तुम्हाला ज्या वस्तू द्यायच्या असतील 7 शृंगार तुम्ही देऊ शकता, पण त्यांना आंबा आणि गहू याची ओटी जास्त महत्त्वाची आहे. वटपौर्णिमेला म्हणून तुम्ही गहू आणि आंब्याचे हळदी कुंकू लावून घ्या सुवासिनी महिला, आणि अशा पद्धतीने तुम्हाला गहू आणि आंब्याने ओटी भरायची आहे. एका महिलेची भरा किंवा जास्तीत जास्त महिलांची भरा, पण जरूर आता वटसावित्री पौर्णिमेला दिवशी प्रथम महिलांनो देवघरात देवपूजा करून घ्यायची आहे आणि पहिली ओटी आपल्या कुलदेवी माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे. देवघरात दुसरी ओटी आपल्या तुळशी मातेला भरायची आहे आणि मगच तुम्हाला बाहेर वडाच्या झाडाखाली पूजा करायला जायचं आहे. किंवा तुम्ही फांदीची पूजा करत असाल तर मग फांदीची पूजा नंतर करा. पहिले आपल्या कुलदेवीची ओटी भरा, आपल्या तुळशी मातेची ही ओटी भरा, देवघरात अखंड दिवा लावा. या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्या वडाच्या झाडाची शांतपणे पूजा करायची आहे. आता गर्भवती महिला असतील त्यांनी लांबूनच वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे. यावर्षी तुम्ही उपवास करू नका. तुम्हाला बाळ झाल्यानंतर, बाळ थोडं मोठं झाल्यानंतर तुम्ही वटसावित्रीची व्रत उपासना करू शकता. लांबून नमस्कार करा. आता 5वा वगैरे झाडाला हळदी कुंकू अर्पण करू शकता. या दिवशी कुणाची ओटी भरू नका. तुम्ही कुणाकडून ओटी भरून पण घेऊ नका. आता उत्तम पूजा. घरात जर तुम्ही फांदीची पूजा केली असेल तर मग उत्तम पूजा कशी करावी, तर आपण झाडाची पूजा बाहेर करायला गेलो तर मग तुम्ही जवळ राहता झाडाच्या, तर मग दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही झाडाला नमस्कार करू शकता. महिलांनो आता लांब राहतात मग ठीक आहे, एकदा तुम्ही पूजा करून आलात, आता फांदीची पूजा केली. उत्तम पूजा कशी करावी, तर दुसऱ्या दिवशी आंघोळीनंतर आधी देवपूजा करून घ्यायची महिलांनो, आणि तुम्हाला त्या फांदीची हळद कुंकू लावून अक्षदा वाहून पुन्हा पूजा करायची आहे. जो सूत गुंडाळलेला आहे तो काढायचा चुकूनही नाही. जशीच्या जशी फांदी घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ एखाद्या वडाच्या झाड असेल, पिंपळाचं झाड असेल किंवा वाहत पाणी असेल त्यात तुम्ही विसर्जित करू शकता. बाकी ते ओटीचं साहित्य असेल, जिथे आपण ओटी भरलेली आहे वडाच्या फांदीजवळ, ती ओटी गहू तुम्ही खाऊ शकता. म्हणजेच प्रसादाच्या स्वरूपात तो आंबा गहू तुम्ही वापरू शकता. जे 7 शृंगाराचे साहित्य असेल ते तुम्ही निर्माल्य टाकू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला उत्तम पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी.